नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या ठळक बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। पहिली मोठी बातमी, आता ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अपेक्षित पाऊस होणार नसल्याचे सुरुवातीला सांगितले गेले होते। मात्र भारतीय हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा नक्कीच मिळाला। ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज थेट भारतीय खात्याकडून मिळाला आहे। त्यापुढची मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतावर 25% टॅरिफ लावला आहे। ट्रम्प यांनी पाकिस्तानवर 29% टॅरिफ लावला होता। मात्र या टॅरिफमध्ये घट करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे। पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेशाच्या वस्तूंवरही टॅरिफमध्ये घट करण्यात आला आहे। हे धोरण लवकरच लागू होणार आहे। पाकिस्तानी वस्तूंवर अगोदर 29% टॅरिफ लावला होता। हा टॅरिफ दर भारतापेक्षाही जास्त होता। मात्र आता हाच टॅरिफ दर थेट 19% कमी झाला आहे आणि ट्रम्प यांनी भारताला मोठा झटका दिला आहे। पुढची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासनामध्ये औषध निरीक्षक पदाच्या एकूण 109 जागांसाठी भरती होणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 21 ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल। पात्रता, वयोमर्यादा, शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात। त्यापुढची वादग्रस्त बातमी, वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटींचा निधी मागा, नाही दिला तर नाव सांगणार नाही, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं विधान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केले आहे। त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे। त्यापुढची बातमी, अयोध्यावरील श्रीराम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या एका तरुणाला मेसेज आला, तर या कटात सहभागी होण्यासाठी 1 लाखाची ऑफर संबंधित तरुणाला देण्यात आली। भयभीत झालेल्या तरुणाने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या सर्व चौकशीनंतर या कामासाठी 50 जण हवे असून त्याला प्रत्येकी 1 लाख रुपये देऊ, अशी मंदिर उडवण्यासाठी RDX पुरवू असा मेसेज तरुणाला आला होता। दरम्यान या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत।